तर राम राम मंडळी, मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आपण आलोय आपल्याच ताऱ्यात, आणि ती कशासाठी तर आता उन्हाळा चालू आहे, त्यात आपल्याला गोड गोड असा आईस्क्रीम खायला सगळ्यांनाच आवडतं। मग त्याच एका ठिकाणी आपल्याला मस्त मस्त असे आईस्क्रीम भेटतात, तेच कुठं भेटतात ते तुम्हाला दाखवून देण्यासाठी आज मी इथं आलोय। तर आपल्याच ताऱ्यात आहे ना देवनारायण कुल्फी आईस्क्रीम म्हणून तिथं एक संध्याकाळी गाडा लागतो, तिथे एक नंबर असे व्हरायटी मध्ये आईस्क्रीम भेटतात। तर आज आपण तेच ट्राय करणार आहे, त्यांच्या इथं कोणकोणते आईस्क्रीम भेटणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे। तर इथं नक्की या आणि या शॉपला व्हिजिट करा। तर चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया, आणि ब्लॉग कसा होतोय कमेंट करून नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर ब्लॉगला सुरुवात करूया। तर मंडळी अशा प्रकारे आता आपले फालुदा लागलेत। फालुदा आता आपण ते ट्राय करून तुम्हाला मी त्याची टेस्ट सांगणार आहे। आता चला आपण ते फालुदा ट्राय करून बघूया। पहिल्यांदा त्या फालुद्याची मस्त अशी तुम्हाला आधी ओळख करून देतो, ती कशी आहे ती बघा। फालुद्यामध्ये पहिल्यांदा बघायला गेला तर स्टार्टिंगला वर असं मस्त असं आईस्क्रीम आहे, ते आईस्क्रीम भारी दिसते, त्याच्या बाजूलाच आपल्याला असं ते मस्त मस्त असं फ्लेवर आणि शेवळे वगैरे दिसते, आणि ते एक नंबर दिसते। आता ते आपण टेस्ट करून पण बघणार आहे, कशी वाटते ते तुम्हाला सांगणार आहे। मस्त पैकी आता आपण फालुद्याची टेस्ट आहे ना ती करून बघणार आहे, आणि ती कशी वाटते ती तुम्हाला मी सांगणार आहे। अप्रतिम, एक नंबर। म्हणजे आपण ती फालुद्याची जी टेस्ट केली ना एक नंबर वाटते, जसं आपण पेढा खातो ना त्या टाइप मध्ये त्याची टेस्ट आहे। आणि त्याच्या आतमध्ये जे त्यांनी टाकले ना शेवळे वगैरे, त्या बाजूचं ते आणखीन काही काही फ्लेवर वगैरे एक नंबर वाटतंय। तर एकदा तिथं देवनारायण आईस्क्रीम पार्लरला अवश्य भेट द्या, आणि तिथे येऊन त्यांच्या बसले जे वस्तू आहेत ना म्हणजे आईस्क्रीम्स वगैरे ते ट्राय करा। तर मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच, भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये। धन्यवाद।